अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वर्षातून 3 वेळा आणि एकूण 21 दिवस निद्रा घेते. आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा तुम्ही सुद्धा ऐकली असेल. पण ही निद्रा नेमकी का घेतली जाते, यामागे काही विशेष रहस्य आहेत का? या मंचकी निद्रे प्रथेबद्दल किंवा यंदा होणाऱ्या उत्सवाची रूपरेषा, त्याचबरोबर मंचकी निद्रेच्या काळात देवीची भेट का घेऊ नये, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ही वर्षातून 3 वेळा आणि एकूण 21 दिवस निद्रा घेत असते. उरलेले 344 दिवस अष्टप्रहर जागृत अवस्थेत ती असते. देवीची 21 दिवसाची निद्रा 3 टप्प्यात या प्रकारे विभागली आहे. ती म्हणजे घोर निद्रा, श्रमनिद्रा, मोहनिद्रा. नवरात्र येण्याआधी देवी योग निद्रेत होती, म्हणजे महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी देवी ही निद्रा घेत होती. पण महिषासुराचे देवतांवरचे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवीला 8 दिवसानंतर योग निद्रेतून उठवून देवदेवतांचे रक्षण करण्याची विनवणी करतात. या निद्रेतून जागी होऊन देवीने घोर रूप प्रकट केलं, यामुळे या निद्रेस घोर निद्रा म्हणतात. ही निद्रा तुळजाभवानी मंदिर संस्थानात असलेल्या चांदीच्या मंचकावर भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या समाप्तीपर्यंत निद्रा असते आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनावर आरूढ होते. आता मंचक याचा अर्थ पलंग असा आहे आणि देवी या काळात पलंगावर निद्रा घेते, ज्याला मंचकी निद्रा किंवा घोर निद्रा असेही म्हणतात. त्यानंतर घोर निद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराचे अर्धम्य कारस्थान पाहून त्याच्याशी युद्ध करण्यास सज्ज झाली. 9 दिवस असुराशी युद्ध करून महिषासूर 9व्या दिवशी देवीला शरण आला आणि तिच्या चरणाशी स्थान मागून सर्व देवतांची माफी मागू लागला. 9 दिवसाच्या अहोरात्र युद्धामुळे आलेल्या थकव्याने शारदीय नवरात्रानंतर 5 दिवस आई निद्रा घेते. याला श्रमनिद्रा म्हणतात. या निद्रेसाठी तुळजाभवानीचे माहेर अहमदनगराहून पलंग येतो, त्यावर आईसाहेब निद्रा घेतात. या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात. ही निद्रा माहेरच्या लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असते. नंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते. निद्रा घेण्याच्या आधी देवीला 108 साड्या नेसवल्या जातात. हा पलंग पायी तुळजापूरला दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणला जातो. पहाटे देवी सीमोल्लंघन खेळून या पलंगावर निद्रा घेते. तिसरी म्हणजे मोहनिद्रा. शाकंभरी नवरात्राच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी काळात देवी निद्रिस्त असते. देवीची मोहन यात्रा हे सृजनाचं प्रतीक असून 8 दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजाभवानी प्रकट दिवस किंवा जन्मदिवस असतो, यामुळे या निद्रेस मोहनिद्रा म्हणतात.